ज्योतिषांची आचारसंहिता. जसं गुरु कोणाला म्हणावं, सद्गुरू कोणाला म्हणावं आपल्या ग्रंथात सांगून ठेवलेलं आहे, तसं ज्योतिष कोणाला म्हणावं, ज्योतिषाने कोणकोणती आचारसंहिता पाळली पाहिजे हेही सांगितलेलं आहे. कोणालाही ज्योतिष म्हणणं म्हणजे त्या ज्योतिषशास्त्राचा अपमान होय. कारण ज्योतिष मुळातच पवित्र, सुंदर असं मार्गदर्शनाचं, काउन्सिलिंगचं, अद्भुत असं ज्ञानाचं शास्त्र आहे. तसं 4+4 8 असंही सांगण्याचं शास्त्र नाही. कारण ज्योतिष शेवटी अंदाज आहे. तसं हे तर्कावरचं शास्त्र आहे. काही वेळा ज्योतिषाचे तर्क अपुरे पडू शकतात, कारण तो देव नाही. आपणही त्याला देव समजू नये, कारण ज्योतिषी ग्रहांच्या अभ्यासावरून मार्गदर्शन करतात. अचूक भविष्य ब्रह्मदेवाशिवाय कोणी सांगू शकत नाही, असा ज्योतिषशास्त्राचा प्राथमिक सिद्धांत आहे. तर काय आहे ज्योतिषांची आचारसंहिता? कोणती ज्योतिषाने प्रतिज्ञा केली पाहिजे? तर ज्योतिष हे एक सत्य दैवी शास्त्र असल्याने त्याचा गैरउपयोग म्हणजे ईश्वराचा अवमान करणे ही माझी धारणा राहील. ईश्वराची उपासना व समाजसेवेचे साधन म्हणून ज्योतिषाचा उपयोग करण्याचे व्रत मी घेतलेले आहे. मानवी स्वभावातील दोषांची व जीवनातील अपूर्णतेची मला पूर्ण जाणीव राहील. त्यामुळे कोणालाही कमी न लेखता सन्मार्गाचे मार्गदर्शन मी करेन. कोणत्याही धार्मिक, सामाजिक वा कायदेशीर दृष्टीने चुकीच्या असणाऱ्या कार्यासाठी या शास्त्राचा गैरउपयोग मी होऊ देणार नाही. अशा बाबतीत ज्योतिषाचा सल्ला देणे म्हणजे त्या गैरकृत्यात सहभागी होणे ही जाणीव मी ठेवीन. माझ्या व सल्ला घेणाऱ्या जातकाच्या पत्रिकेत जर गंभीर विरोध वा विसंवाद असेल, तेथे मी सल्ला देणार नाही. माझे अज्ञान झाकून ठेवून सल्ला देणार नाही. कोणाही इतर ज्योतिर्विदाची मी निंदा करणार नाही व माझी अनावश्यक जाहिरातही करणार नाही. माझे ज्ञान वाढवण्याचा मी सतत प्रयत्न करेन. योग्य व्यक्तींना माझे ज्ञान देण्यास व या शास्त्राचा प्रचार करण्यास मी बांधील राहीन. मी सत्याने, प्रामाणिकपणे, निर्लोभीपणे वागेन. आचरण सुचुरबीत ठेवेन. माझ्याकडे सल्ल्यासाठी आलेली दिलेली माहिती मी गुप्त ठेवीन व जातकाच्या परवानगी केरीस त्यांची ओळख पटेल अशा रीतीने मी त्यांच्या पत्रिकेची चर्चा करणार नाही. जातकाने दिलेल्या माहितीचा मी दुरुपयोग करणार नाही. कवी कुलगुरू कालिदास विश्वविद्यालय रामटेक वास्तू पदविका, ज्योतिषशास्त्री महाराष्ट्र ज्योतिष परिषद, प्रभाकर जंगम मंगल ज्योतिष वास्तु संशोधन केंद्र, विनायक नगर, उरुण ईश्वरपूर. शुभम भवतु. धन्यवाद.